तुम्ही कसं घडवाल, यांच्याकडे कसं लक्ष द्याल, म्हणून तुम्हाला आधी स्वतःचा विकास करणे आवश्यक आहे. जर तुम्ही आजही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले असाल, अंधविश्वासाच्या जाळ्यात आजही तुम्ही अडकलेले असाल, अगदी छोट्या संकुचित मनामध्ये, संकुचित बुद्धीमध्ये अडकलेले असाल, तर वाचन करा या थोर महापुरुषांच्या पुस्तकांचं. नवऱ्याने आपल्या मिसेसला, अर्धांगिनीला, आपल्या पत्नीला सपोर्ट करा. जर तुमचा पती जर सक्रिय असेल, प्रत्येक कामामध्ये पुढे जाऊ शकतो, अभ्यासात असो, कोणत्याही कार्यात असो, तर पत्नीने सहकार्य केलं पाहिजे. सपोर्ट करा. तुम्ही त्यांची प्रगती करत नाही आहे, त्यांना मदत करून तुम्ही स्वतःची प्रगती साधत आहात. त्यामुळे तुमच्या मदतीला, तुमच्या सोसायटीला डेव्हलप करण्यासाठी, तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी, तुमचं कोणती काय अडचण असो ना, मुलांची ॲडमिशन असो, हॉस्पिटलची त्रास असो, तुमच्या कॉलनीमधला चेंबरचा प्रॉब्लेम असो, रस्त्याचा प्रॉब्लेम असो, कोणतं काय असो ना, तुम्हाला जो कोणी मदत करत असेल ना, त्याला नक्की साथ द्या. शांती आणि मैत्रीचा संदेश देणारे विश्वशांतीदूत तथागत गौतम बुद्ध यांना सर्वप्रथम माझं वंदन. ज्या महामानवाने इथे बोलण्याचा अधिकार मला प्राप्त करून दिला आहे, तुम्हाला ऐकण्याचा अधिकार प्राप्त करून दिलेला आहे, असा तो घटनाकार, घटनेचा शिल्पकार, संविधान रचयिता डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना माझं शतशत नमन. ज्याने शिक्षणाचे बाळकडू आम्हाला दिले, असे दाम्पत्य सावित्री आई आणि ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांना देखील माझं वंदन. ज्या महाराष्ट्रात आपण वावरतोय, या पवित्र भूमीवर आपण इथे हा कार्यक्रम आपण साजरा करतोय, एवढ्या अभिमानाने आपल्याला बोलायची संधी मिळालेली आहे. ज्याने स्वराज्याचे निर्माण केलं, असे शिवछत्रपती महाराज आणि त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांना देखील माझं वंदन. ज्यांची आज जयंती आहे, संत गाडगे महाराज, प्रबोधनकार, कीर्तनकार, ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला. फक्त अंगणच स्वच्छ करायचं नाही आहे, परिसरच स्वच्छ करायचं नाही आहे, तर आपल्या मनाची घाण देखील स्वच्छ करायचं आहे, मन देखील स्वच्छ करायचं आहे, असा संदेश देणारे संत गाडगे महाराज, त्यांना देखील माझं अभिवादन. जेवढेही संतजन होऊन गेले, महापुरुष होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले, या भारत भूमीसाठी ज्यांनी त्याग बलिदान दिला, आहुत्या दिल्यात, फुल नाही फुलाची पाकळी, खारीचा किंवा सिंहाचा वाटा का असोना, ज्यांनी कोणी या देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्या सर्वांना मी अभिवादन करते. इथे उपस्थित मान्यवर, विचारमंच, ज्यांनी हा एवढा सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे, ती सर्व संपूर्ण टीम आणि तुम्ही समस्त समोर बसलेले उपासक, श्रोतागण आणि इथे मला ऐकणारा भारतातील लहान असो वा मोठा नागरिक, त्या सर्वांना माझा क्रांतिकारक जय भीम. जय भीम. संयुक्त बुद्ध विहार समिती, उत्सव समिती जैताळा, आज यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती, मातोश्री सावित्रीबाई फुले, मातोश्री रमाई आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्या संयुक्त जयंतीचा एवढा सुंदर इथे कार्यक्रम अरेंज केलेला आहे. आणि त्यासोबतच इथे महिला सन्मान मेळावा देखील आयोजित केलेला आहे. माझा पण सन्मान केला. इथे कितीतरी महिला आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला. खूप आनंद झाला बघून. एक छोटीशी गोष्ट सांगते. आपण एक विहीर बघितली का? विहीर असते, खोल असते. आज खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात, वावरा शेतात किंवा कोणाच्या घरी असतील. तर त्या विहिरीतून जेव्हा पाणी काढायचं असते बकेटने, बादलीने जेव्हा आपण पाणी काढतो, खूप खोल असते ती विहीर. जेव्हा दोरी सोडली जाते, ती सरसर सरसर खाली जाते. बकेट भरल्यानंतर, ती बादली भरल्यानंतर ओढावं लागतं. ती बकेट भरलेली बादली, पाण्याने भरलेली बादली ओढण्यासाठी
खूप ताकद लागते आणि वेळ पण लागतो. एका याच्यात ती बादली ओढल्या जात नाही. जेवढी खोल ती विहीर तेवढाच वेळ ते पाणी काढायला लागतं. आणि जो पाणी काढणारा असतो ना, त्याला आपला दम धरून ठेवावा लागतो, जोपर्यंत ती पाण्याने भरलेली बादली विहिरीच्या बाहेर येत नाही. तो त्या दोरीचा शिरा जो असतो ना, काठ, तो सोडू शकत नाही. त्या शिऱ्याला पकडूनच दोरी गुंडाळत गुंडाळत ती पाण्याने भरलेली बादली तो बाहेर काढत असतो. आपला समाज आहे ना, हाही एक विहिरीसारखाच आहे, आजही आहे. शिक्षित असो, अशिक्षित असो, तो साधी काम करणारी बाई असो, मजदूर असो, चेंबर स्वच्छ करणारा जरी असेल, तो कोणताही कर्मचारी असो, किंबहुना चांगल्या खुर्चीवर बसणारा एखादा अधिकारी का नसो, कर्मचारी का असो ना, पण आजही अंधश्रद्धेच्या, अंधविश्वासाच्या त्या गुरफट्यातून तो निघालेला नाही. त्याला काढण्यासाठी ना, हे जे आयोजन केले आहे ना इथे, या कार्यक्रमाला ज्या कोणींनी हातभार लावला, आणि असेच कार्यक्रम अख्ख्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी विविध जयंती पुण्यतिथीच्या माध्यमाने जे कार्यक्रम होत असतात, आणि ते कार्यक्रम जे घडवून आणतात आणि तिथे प्रबोधनासाठी विविध लोकांना बोलवतात, ते प्रबोधनकार, मार्गदर्शन करणारे आणि आयोजक टीम आणि कार्यकर्ते जे पडद्याच्या समोरही असतात आणि पडद्याच्या मागे पण, ते दोरी पकडणारे हे लोक आहेत. ते अशी दोरी पकडून ठेवतात आणि तुम्हा सगळ्यांना असे ओढून आणतात, जोपर्यंत तुम्ही सगळे येत नाही आणि त्या प्रबोधन ऐकत नाही, मार्गदर्शन ऐकत नाही, आणि त्या अंधविश्वासाच्या, अंधश्रद्धेच्या गुरफट्यातून जोपर्यंत तुम्ही बाहेर निघत नाही ना, तोपर्यंत ही लोक थांबत नाही. आपलं घरदार वाऱ्यावर सोडून हा कार्यक्रम आयोजित करत असतात. खूप परिश्रम लागतो हा कार्यक्रम आयोजित करायला, वेळही द्यावा लागतो, परिश्रमही, पैसाही, कितीतरी ठिकाणी फिरावं लागतं, खूप मेहनत लागते. आणि एवढ्या लोकांमधनं 2-4 लोक जरी त्या अंधश्रद्धेतून, अंधविश्वासातून, चुकीच्या मार्गातून जरी चांगल्या मार्गावर आले, तरी यांचं कार्य, यांच्या कार्याची पावती यांना मिळाली असं समजायचं. आणि का म्हणून हे मोजकेच लोक ती दोरी पकडून ठेवतील? आपली जिम्मेदारी नाही का? त्या विहिरीतून जसं पाणी काढायचं आहे बादलीभर, म्हणजेच अंधविश्वास जे रखडलेले लोक आहे आजही, त्यांना जर बाहेर काढायचं आहे, जे या महापुरुषांना विसरले आहेत, यांच्या इतिहासाला विसरले आहेत, वैभवशाली आयुष्य जगत आहेत, मंदधुंद होऊन जगत आहेत, त्यांना जागेवर आणण्याचं काम कोणी एकाने का म्हणून करायचं? ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. स्वतःला घडवा, स्वतःला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढा, संघटित राहा, एकत्रित राहा. जोपर्यंत संघटित होत नाही, तुमच्या अडचणींचा सामना तुम्ही करू शकत नाही. प्रत्येकाला समस्या आहे, विविध समस्या आहेत. कुटुंबापासून तुम्ही जिथे कुठे कार्य करत असाल त्या क्षेत्रामध्ये, जिथे कुठे तुमचा कॉलनी असेल, समाज असेल, अख्खा देशमध्ये कुठे तुम्ही, अख्ख्या देशामध्ये कुठेही भ्रमण करत असाल, प्रत्येक ठिकाणी कुठे न कुठे, प्रत्येकच डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी समस्या आहे, अडचणी आहेत, खूप मोठ्या मोठ्या समस्या आहेत. आणि सगळ्यात मोठी समस्या तर आपलं भविष्य, जे आपली चिमुकली मुलं आहेत ही खेळत आहेत, हे सगळ्यात मोठी समस्या आहे आपल्यासमोर. यांचं भविष्य तुम्ही कसं घडवाल, यांच्याकडे कसं लक्ष द्याल, म्हणून तुम्हाला आधी स्वतःचा विकास करणे आवश्यक आहे. जर तुम्ही आजही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकलेले असाल, अंधविश्वासाच्या जाळ्यात आजही तुम्ही अडकलेले असाल, अगदी छोट्या संकुचित मनामध्ये, संकुचित बुद्धीमध्ये अडकलेले असाल, तर वाचन करा या थोर महापुरुषांच्या पुस्तकांचं. विविध कार्यक्रमामध्ये तुम्ही उपस्थिती दाखवा, स्वतःचं प्रबोधन करून घ्या. आपण घर तर स्वच्छ करतोच, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपलं मन देखील, आपला मेंदू देखील स्वच्छ आपण करू शकतो. आपल्या मुलांकडे लक्ष द्या. तुम्ही जर जागरूक झाले तर नॅचरली तुमच्या मुलांवर आपोआपच ती सावली पडेल. सतर्क राहाल. आज कितीतरी महिलांना अडचणी आहेत. आता 8 मार्चला महिला दिन येत आहे.
आजही महिला मंडळी धाग्या दोऱ्याच्या बंधनातून बाहेर पडलेल्या नाहीत. आजही तुमचं क्षेत्र सोडा, थोड्या दूरवर अंतरावर जा, जंगलात जा, पहाडात जा, तुमची बॉर्डर, महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून जा किंवा महाराष्ट्रामध्येच स्लम एरियामध्ये जाऊन पहा. आजही महिला मंडळींना पाहिजे तसं स्वातंत्र्य मिळालेलं नाही. ती चूलमूल सांभाळत आहे, पैसे पण कमवत आहेत, कामाला पण निघाली आहे, पण तरी देखील ती मानसिक गुलाम आहे. कुठेतरी अजून ती त्या मानसिक गुलामीतून निघालेली नाही. मग प्रत्येक सुशिक्षित जी स्त्री आहे, त्या प्रत्येक सुशिक्षित स्त्रीचं ती कर्तव्य आहे, ती जबाबदारी आहे की तिला तुम्हाला साथ द्यायची आहे, हात द्यायचा आहे आणि तिला कुठेतरी स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, मानसिक स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे. फिजिकली स्वातंत्र्य मिळालं ना, चांगले चांगले वस्त्र परिधान करतो, विविध ठिकाणी फिरतो, जे पाहिजे ते घेतो, पण आजही आपण या थोर महापुरुषांच्या विचारावर खरोखर चालतो का, याचं चिंतन करणंही तेवढंच आवश्यक आहे. माता रमाईने कसे दिवस काढले, माता साऊने कसे दिवस काढले, शेण माती अंगावर घेतली तेव्हा कुठे आम्हाला शिक्षण मिळालं. त्या काळात पोत्यामध्ये भरून मुली घेऊन जायच्या, कोणाला दिसायला नको की त्या शिक्षण घ्यायला चालल्या, शिकायला चालल्या आहेत. मग त्या गुदमरून मेल्या तरी चालेल, पण त्यांना पोत्यामध्ये भरून सावित्री आईच्या जिथे शिक्षण होतं देत होत्या त्या तिथे घेऊन जायचं आणि परत त्यांना पोत्यात भरून आपापल्या घरी घेऊन जायचं. ही परिस्थिती होती. मग आज तर सगळी परिस्थिती बदललेली आहे, पण तरी देखील आम्ही का गुलामीमध्ये आहोत? कारण आम्ही स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही. आम्ही इतरांची कॉपी पेस्ट करायला मागे पाहत नाही. मोबाईलला आला मेसेज कर फॉरवर्ड, ते वाचायचं नाही, त्याचा पडताळा घ्यायचा नाही. सरसकट कॉपी पेस्ट करायला आम्ही शिकलो आहोत. थोडा विचार करा. महिलांची जर प्रगती साधायची आहे, आज इथे सुनंदाताई आहेत, इथे आल्याबरोबर त्यांचं नाव ऐकायला मिळालं, याच्यातही त्यांचं नाव आहे. पत्रिकेमध्ये असंच कोणाचं नाव येत नसतं. त्यांचं कार्य सांगत आहे ही पत्रिका. खरंच त्या किती कार्य करतात या पत्रिकेवरून समजतं. अशीच आपल्या कार्याची पावती कोणाला मिळत नसते. इथे जेवढे पुरस्कार मिळालेले आहे महिला मंडळींना, ज्यांना कुणा कार्यकर्त्यांना असाच पुरस्कार मिळालेला नाही. तो पुरस्कार प्राप्त करायला खूप परिश्रम लागतात, वेळ लागतो. पुन्हा एक गोष्ट सांगते. आपण आजारी झालो ना, तर आपण डॉक्टरांकडे जातो. वीकनेस आली म्हणून आपल्याला डॉक्टर सलाईन लावतं, IV स्ट्रीप. ज्याला सलाईन लावली जाते ना, तो निवांत झोप घेतो, आरामात खूप सुखाची झोप घेतो. कारण त्याला त्रास असतो, वेदना असतात, त्या डॉक्टरांना माहीत असतात, म्हणून ते IV लावतात. पण ती ज्याला IV लावली जाते तो व्यक्ती झोपतो. मात्र त्याच्या पेशंटजवळ जो व्यक्ती असतो ना, त्याला सतर्क राहावं लागतं. का सतर्क राहावं लागतं? जर पेशंट जवळच्या व्यक्तीने पेशंटकडे, त्या सलाईनकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हा सर्वांना किंबहुना 50% तरी लोकांना याचा अनुभव असेल. कुठेतरी काही मिस्टेक झाली थोडी पण त्या IV मध्ये, तर त्या IV मधली जी सलाईन जे आहे बॉटल लावली असते, त्यामधली सलाईन जे लिक्विड असतं ग्लुकोज वॉटर, ती त्या बॉडीमध्ये न जाता बॉडीमधलं रक्त रिटर्न जातं त्या बॉटलमध्ये. पाहिलं का तुम्ही? पाहिलं? कार्यकर्त्यांचं कार्य तसंच आहे. जे कोणी या समाज सुधारण्याची ज्याने कोणी धुरा घेतली असेल ना, त्यांचं कार्य असंच आहे. एकदा एखाद्या व्यक्तीला सुधारण्याचं आपण हाती हे घेतलं, कार्य घेतलं आणि काय आपण मधातच सोडून दिलं
तर तो व्यक्ती सुधरत नाही, कुठेतरी समाजाचं नुकसान होतं. म्हणून जे कोणी या कार्याला निघाले आहेत त्यांना सहकार्य करा, सपोर्ट करा. तुम्ही त्यांची प्रगती करत नाही आहे, त्यांना मदत करून तुम्ही स्वतःची प्रगती साधत आहात. त्यामुळे तुमच्या मदतीला, तुमच्या सोसायटीला डेव्हलप करण्यासाठी, तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी, तुमचं कोणती काय अडचण असो ना, मुलांची ॲडमिशन असो, हॉस्पिटलची त्रास असो, तुमच्या कॉलनीमधला चेंबरचा प्रॉब्लेम असो, रस्त्याचा प्रॉब्लेम असो, कोणतं काय असो ना, तुम्हाला जो कोणी मदत करत असेल ना त्याला नक्की साथ द्या, ही विनंती करेल. कारण जर तुम्ही साथ दिला तर त्याचं प्रोत्साहन वाढेल, हिंमत वाढेल, तो आणखी कामं करेल आणि तुमची, त्यांची स्वतःची आणि अख्ख्या सोसायटीची, अख्ख्या देशाची प्रगती साधायला हातभार लागेल. त्यामुळे सपोर्ट करा, कार्य करणाऱ्याला पाय ओढू नका. आज परिस्थिती तशीच आहे, आम्ही आमच्याच बांधवांचे पाय ओढतो, ना त्याला पुढे जाऊ देत ना आपण पुढे जात. कॅपॅबिलिटी ओळखा, कॅपॅसिटी ओळखा, क्षमता ओळखा, की जर पुढे जाणारा खरंच क्षमतावान असेल, तो पुढे जाऊ शकतो, तर त्याला सपोर्ट करा, जाऊ द्या त्याला पुढे. कधीतरी आपला नंबर लागेल, नंतर आपण जाऊ, हा विचार करा. घरात हजबंड वाईफ असेल ना तरी हाच विचार करायचा, दोघांपैकी कोण जास्त शिकलं आहे, कोण जास्त करू शकतं, कोणाची बुद्धी जास्त सतर्क आहे, कोण चांगलं कार्य करू शकतं, त्याला पुढाकार करा, त्याला हिंमत बांधा. नवऱ्याने आपल्या मिसेसला, अर्धांगिनीला, आपल्या पत्नीला सपोर्ट करा. जर तुमचा पती जर सक्रिय असेल, प्रत्येक कामामध्ये पुढे जाऊ शकतो, अभ्यासात असो, कोणत्याही कार्यात असो, तर पत्नीने सहकार्य केलं पाहिजे. आणि पतीला पत्नीने सहकार्य केलं पाहिजे. तुमच्या घरी जर शिकणारी एखादी मुलगी असेल, तुमची नणद असो, बहीण असो, कोणी असो, तिला सपोर्ट करा. तुमच्याकडे कोणता एखादा व्यक्ती असेल कुटुंबातच, समाजातच, त्याला ज्या कोणा गोष्टीची गरज असेल, अडचण असेल, तिथे मदत करा, मदतीची भूमिका ठेवा. आज मदत फार कमी झालेली आहे, आपल्यापाशी वेळच नाही हो. एवढा धावपळीचं युग झालेलं आहे की आपण कोणाला मदत करणं काय, त्याच्याकडे पाहायलाही आपल्याला वेळ नाही. आणि केव्हा तरी माहिती होतं की तो आपल्यामधून निघून गेला. त्यामुळे प्रत्येकाला मदत करा, प्रत्येकाशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, स्वतःच्या मनाला फूड द्या, आहार द्या. आपण जेव्हा एकमेकांशी भेटतो ना, एकमेकांना बोलतो, एकमेकांशी असे संघटित होतो, एकत्रित येतो, असे कार्यक्रम घडवून आणतो सुंदर सुंदर वेगवेगळे, आपल्या मुलांचं पण डेव्हलपमेंट होते आणि आपल्याला मानसिक आहार मिळतो, फूड मिळतं. त्यामुळे आज गाडगेबाबा जयंतीनिमित्त एवढंच सांगू इच्छिते की जसं शरीराची शुद्धी करता तसं मनाची पण शुद्धी करा. ह्या विविध माध्यमाने, विविध कार्यक्रमाने आपल्या मनाची शुद्धता ठेवा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना स्माईल द्या, काळजी घ्या, स्वतःची पण इतरांची पण. त्याग, बलिदान, सेवा, आदर, मैत्री या थोर महापुरुषांपासून शिका. यांचे जे काही गुण यांनी आपल्याला दिलेले आहेत, क्वालिटीज दिलेली आहे, त्या सर्वांचा आदर करा, इम्प्लिमेंट करा, अनुसरण करा. बुद्धाचा मार्ग हा अनुसरण करण्याचा आहे, फक्त वाचायचा नाही. बाबासाहेबांनी जे कार्य सांगितलं, जे विचार सांगितलं, ते इम्प्लिमेंट करायचे आहे, अनुसरण करायचे आहे. ज्योतिबांनी जे कार्य सांगितलं, शिक्षणाची धुरा, आज शाळा, शिक्षण याला किती महत्त्व प्राप्त झालं आहे, त्याकडे लक्ष द्या. आपलं मूल उच्च प्रगतीपथावर गेलं पाहिजे, पण सोबतच त्याने सामाजिक जाणीवही ठेवली पाहिजे, याची काळजी घ्या. सामाजिक जाणीव तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मुलांमध्ये आणा, तेव्हाच या देशाची, समाजाची, तुमची, स्वतःची, आमची सर्वांची प्रगती ही निश्चित राहील. एवढा सुंदर कार्यक्रम अरेंज केला, कौतुक करते, अभिनंदन करते. आयोजक सुनंदा शिवपाल नितनवरे ताई, तुमचे अभिनंदन करते. त्यानंतर आहे नालंदा बुद्धविहार समिती, धम्मज्योती बुद्धविहार समिती, सिद्धार्थनगर बुद्धविहार, प्रज्ञाशील बुद्धविहार, आदर्श बुद्धविहार, कौशल बुद्धविहार, स्वयंदीप बुद्धविहार, डॉक्टर आंबेडकर भवन, मिलिंद बुद्धविहार, त्रिशरण बुद्धविहार, मैत्रेय बुद्धविहार. एवढ्या विहारांनी मिळून एवढा सुंदर कार्यक्रम जो आयोजित केला, त्या सर्व विहारांच्या कमिटींना, तिथल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या नागरिकांना
उपासक उपासिकांना सगळ्यांचं कौतुक करते, अभिनंदन करते. आणि आता येत्या जागतिक महिला दिनापासून आत्तापासूनच तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. थोर महापुरुषांना पुनश्च एकदा अभिवादन करते. इथे बसलेल्या विचारमंचाला देखील पुन्हा एकदा अभिवादन करते आणि इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान. जय भारत.